जरा आमची आई आहे ना थोडी काही आज आजारी पडली, पण एका खतरनाक ठिकाणावरती. नमस्कार गाईज, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. तर गाईज आज चाललोय जरा केस वगैरे कट करायला. केस वगैरे जास्त वाढले, तर चला जाऊया. गाईज आलोय कटणीच्या दुकानापाशी, कटिंग करूयात, जाऊयात घराकडे. तर चला. वगैरे करून चाललोय घरी आणि टाइम झालाय बघा 8:36 झालाय. हाउ आर यू? कैसे हो? बढ़िया. क्या कर रहे हो? शॅम्पूची पुडी दे. काल काय दिसलाच नाही दिवसभर गावाला. थँक्यू. ए जा. गाईज आलोय घरी, वगैरे घासून घेऊयात गाईज आता. तर चला, खूप उशीर झालाय आंघोळ वगैरे करायला. आज गाईज दात वगैरे घासून झाले, तर आता आंघोळ वगैरे करतो. खूप टाइम व्हायला लागलाय आणि त्यानंतर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तर गाईज आंघोळ वगैरे केले आणि बघा अशा प्रकारची कटिंग केली. जरा जास्त केस वगैरे कापले नाहीत, थोडेच कापले. आणि टाइम झालाय 9:25 आणि जरा आमची आई आहे ना थोडी गाईज आज आजारी पडली, तर ताप वगैरे आला होता. नीट होते लवकर. तर थोडी आजारी वगैरे पडून थोडा ताप वगैरे आला होता तिला. जेवण वगैरे करूया. जेवायला केलं की नाही? तर काही जेवण वगैरे करूयात. तर चला आता जेवण करायच्या अगोदर TV लावूयात, कारण बिग बॉस सीझन आता संपत आलाय. राहिले तर काही 1-2 दिवस. तर बघूयात काय होतंय, कोण जिंकते ट्रॉफी वगैरे. तर बघूयात, बिग बॉस बघूयात. आज TV वगैरे चालू व्हायला लागली आपली. TV ना गाईज हॉटस्पॉटनं कनेक्ट करत असतो. रिचार्ज संपलाय TVचा, महिना होता आला. बिग बॉस बघायला जरा बरं वाटतं गाईज. 5वा सीझन तर खूप भारी होता सूरज चव्हाणचा. ह्या वेळेस काय माहित कोण ट्रॉफी घेऊन जाते, पण खूप चांगले चांगले प्लेयर्स आहेत. आमच्या आईला तर बघा बिग बॉसचा लय नाद लागला, दररोज बघते. इतके सारे पर्याय पण तर गाईज चला जेवण वगैरे करून घेऊया आता बिग बॉस बघत बघत. बघा हे राडा कसा पडला, बिस्किट वगैरे खाल्ले, असंच टाकले. तर गाईज जेवायला घेतलंय बघा. वांग्याची भाजी, चपाती, थोडं आंब्याची चटणी. कारण सुरत चव्हाण आहेत गोरेगत टॉप साठी. गणपती बाप्पा गाईज जेवण वगैरे करून झाले आणि बिग बॉसचा कालचा सीझन बघितलाय. तर आजचा सीझन 8 वाजता लागतोय. तर बघूयात आज पण 8 वाजता कोण जिंकते ट्रॉफी वगैरे. तर चला आता जाऊयात बाहेर. तर गाईज आता आलोय बाहेर आणि आता एक काम करूयात आपण. आता जाऊयात आपण लाईव्ह वरती. टाइम झालाय बघा 12:35 झालेत. तर चला लाईव्ह वरती जाऊयात 1 वाजता. आज 5 तास लाईव्ह करायचं चॅलेंज आपल्याकडून कम्प्लीट होते की नाही बघूयात. तर चला जात जात डोलारीला बघूयात काय म्हणतोय तो, येतोय की नाही. तर गाईज आपलं सामान वगैरे घेतले बघा सर्व. तर चला जाऊयात डोलारीकडे, बघूयात तो येतोय की नाही. चला कुठं रामात काय लाईव्ह स्ट्रीम करायची 5 तासात चॅलेंज. पाणी सोड रे, किसन लागतंय. चला जेवणाची उत्तर जेवण तर करते. तर गाईज आता लाईव्ह स्ट्रीम वरती गेलो होतो. डायरेक्ट फोन बंद केला तिथून डोलारे भाऊपासून आपल्या लाईव्ह स्ट्रीम वरती तिथूनच गेलो होतो. तर 2 तासाच्या वरती लाईव्ह स्ट्रीम केली. पण बघा 4 वाजता आणखीन एकदा जायचं. लाईव्ह स्ट्रीम वरती नाद आहे. फोनला चार्जिंग कमी आहे, पॉवर बँक चार्जिंग संपली, चार्जिंग लावायचं लक्षात नव्हतं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय. तर आता जाऊयात घराकडे. आणि बघा इथं खत वगैरे आणून टाकलंय रानात, ऊन वगैरे पडायला चालू झालंय. तर चला जाऊयात घराकडे. तर गाईज चला आता जाऊयात आपण एका खतरनाक ठिकाणावरती.
तुम्हाला बोललो होतो तसं. तर मी आणि माझा एक मित्र जाणार आहोत. तर आम्ही दोघंच आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो एक हिडन ठिकाण आमच्या इथलं मंदिर. तर चला हे तयार चला जाऊयात. युनिकॉर्न काय केली? तर गाईज आम्ही आलो बघा. आमच्या गावाही पशी आहे हिडन जंगलाच्या आतमध्ये मंदिर तिथे. तर इथे कशासाठी आलो सांगतो तुम्हाला. इथं आलो आम्ही फोटोशूटसाठी, बरोबर ना? फोटोशूटसाठी. बघा काय खतरनाक कल्चर. म्हणजे तुम्ही फक्त फील करा, इथलं वातावरण फील करा तुम्ही. कसं वाटतंय सांगा मला. थोडं तुम्हाला सिनेमॅटिक घेऊन दाखवतो थोडे. Shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets. तर गाईज आतमध्ये बघा मंदिराच्या देवीचं मंदिर आहे बघा. पहिल्यांदाच गाईज आलोय. खूप भारी वाटायला लागले. ह्याच्या अगोदर कधी आलो नव्हतो. प्रसन्न वाटायला लागले. गावाच्या आतमध्ये आहे. खरंच माहीत नव्हतं एवढं सुंदर असं जंगलाच्या आतमध्ये स्ट्रक्चर बनवलं असेल म्हणून. खूपच सुंदर आहे गाईज खरंच. Patterns, leaving it. खरंच गाईज खरं म्हणजे खरंच सांगतो तुम्हाला, कर्नाटक भागात आल्यासारखं वाटायला लागले. तर खूप प्रसन्न आणि खूप ॲथेटिक, खूप वेगळं काहीतरी वाटतं इथं आल्यानंतर ना. आता जाऊया समोरच्या मंदिरामध्ये. समोरचं मंदिर आहे बघा महादेवाचं. Whispering pines, sing me your tune. Caught in. तर गाईज ही आहे बघा महादेवाचं मंदिर. खूप म्हणजे खूप प्रसन्न आणि खूप मस्त वातावरण झाले बघा. वारं वगैरे सुटले. तर आता जरा फोटोशूट वगैरे करूयात आणि तुम्हाला दाखवतो पूर्ण सगळं. तर चला फोटो वगैरे शूट करून घेऊयात अगोदर. काहीच फोटो वगैरे काढायला आलो पण समजा नाही की पोज कशी द्यायची, काढायचा कसा फोटो. लय अवघड आहे बघा. कसा फोटो काढायचा हे समजा नाही. फोटो तर काढायला आलो, पोज कशी द्यायची काहीच समजा नाही मेन. तर बघूयात. The dawn paints gold. तर गाईज चला निघूयात. आणि समोर बघा कीर्तन वगैरे चालू झाले. पावसाचं वातावरण वगैरे झाले. तर चला खूप भारी वाटले इथं आल्यानंतर ना. तर एकदा नक्की आमच्या आईला सर्वांना घेऊन इथे येतो मी. नक्कीच त्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल. झाडं वगैरे गाईज खूपच मस्त आहे. तर चला जाऊयात घराकडे. पाऊस याचं वातावरण झाले. बघू शकता आबाळ वगैरे आले. लेट्स गो. चष्मा घेतला. चष्मा राहिला गाईज. दिस इज नॉट बॅड. दिस इज सायकोलॉजी. चष्मा तिथेच राहिला ना आम्ही चाललोय घराकडे. तर बघा काही चष्मा इथं राहिला, आम्ही चाललोय घराकडे. माय चष्मा ब्रो. तर गाईज चला जाऊया. चष्मा वगैरे घेतलाय. नक्की घरच्यांना घेऊन ब्लॉग वगैरे बनवतो. इथे येऊन आईला वगैरे घेऊन येणार आहे. तर चॅनलवरती नवीन सबस्क्राईब वगैरे करून घ्या. तर गाईज आम्ही जातो घरी. आणि तर ह्या ब्लॉगला आता एंड करतो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या. व्हिडिओवरती नवीन असेल तर गाईज प्लीज लाईक वगैरे करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.